आईबाबा गावाला गेल्यामुळे घर अगदी शांत होतं. रात्रीचा पाऊस आणि सोबतीला फक्त घड्याळाची टिकटिक. अचानक दारावरची बेल वाजली. समोर सुलोचना आंटी उभ्या होत्या. त्यांच्या हातात जेवणाचं ताट होतं, पण त्यांचं लक्ष सारखं मागे वळून जिन्याकडे जात होतं. "अरे, जेवलास का? खूप उशीर झाला म्हणून जेवण घेऊन आले," त्या आत येत म्हणाल्या. त्यांच्या बोलण्यात नेहमीसारखीच गोडी होती, पण आज त्यांच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती किंवा अस्वस्थता दिसत होती. त्यांचे पती अविनाश काका उबर चालवत असल्याने बाहेरच असायचे, त्यामुळे आंटींच्या या एकटेपणाचा आणि माझ्या मोकळ्या वेळेचा एक वेगळाच संवाद सुरू झाला. आंटी सोफ्यावर अगदी खेटून बसल्या. त्यांनी हळूच माझा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, "तुला माहीत आहे, अविनाश गेल्यापासून या घरात माझं गुदमरायला होतं. तुझ्याशी बोललं की मनावरचं ओझं हलकं होतं. तू रोज रात्री माझ्याकडे येत जा ना. आपण खूप गप्पा मारू. मला तुझा आधार वाटतो." त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. त्या रात्रभर माझ्याशी अत्यंत रोमँटिक आणि ओढ निर्माण करतील अशा गप्पा मारत होत्या. त्या म्हणाल्या, "हे जग खूप स्वार्थी आहे रे, पण तू निरागस आहेस. तू रोज रात्री माझ्या बेडरूमच्या खिडकीवर दांडी मारत जा, मी दार उघड ठेवेन. कोणालाच कळणार नाही आपली ही गुपितं." मी त्यांच्या शब्दात पूर्णपणे वाहून गेलो होतो. पण त्या रात्री 2 वाजता अचानक अविनाश काकांच्या गाडीचा हॉर्न वाजला. आंटी एकदम दचकल्या, "तू आता जा, पण विसरू नकोस. उद्या रात्री बरोबर 12 वाजता माझ्या मागे असलेल्या बागेच्या गेटपाशी ये," असं म्हणून त्या घाईघाईने निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजता मी दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. पाऊस अजूनही सुरू होता. आंटी तिथे उभ्या होत्या, पण त्यांच्या हातात आज जेवणाचं ताट नव्हतं, तर एक जड बॅग होती. "आंटी, हे काय आहे?" मी विचारलं. त्यांनी मला जवळ घेतलं आणि अतिशय हळू आवाजात म्हणाल्या, "आपल्याला कायमचं एकत्र राहायचं असेल, तर हे करावंच लागेल. अविनाशला मी झोपेच्या गोळ्या दिल्या आहेत. त्या बॅगेत काही दागिने आणि रोख रक्कम आहे. तू फक्त ही बॅग तुझ्या घरात लपवून ठेव. उद्या सकाळी मी आरडाओरडा करेन की चोरी झाली आहे. पोलीस येतील, तपास करतील, पण तुझ्याकडे कोणीच संशय घेणार नाही." माझ्या काळजात धस्स झालं. ज्या आंटींना मी प्रेमाची मूर्ती समजत होतो, त्या चक्क त्यांच्याच पतीला लुटण्याची आणि मला त्यात गोवण्याची योजना आखत होत्या. "पण आंटी, हे चुकीचं आहे," मी अडखळत म्हणालो. त्यांनी माझ्या गालावर हात ठेवला आणि म्हणाल्या, "चुकीचं काय आणि बरोबर काय? तुला मी हवी आहे ना? मग एवढं तर करावंच लागेल. आणि लक्षात ठेव, जर तू हे केलंस नाहीस, तर मी पोलिसांना सांगेन की तूच माझ्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलास. आता ठरव तुला काय होईल." मी भीतीने ती बॅग घेतली आणि माझ्या घराकडे धावलो. पण घरात शिरताच समोर पाहतो तर काय, अविनाश काका तिथेच सोफ्यावर बसले होते. त्यांच्यासोबत पोलीस होते. काका हसले आणि म्हणाले, "घाबरू नकोस बाळा. मला माहीत होतं ही काहीतरी असं करणार आहे. माझ्या गाडीत मी गुप्त कॅमेरे लावले होते आणि तुझ्या घराबाहेरही. हिचा प्लॅन मला आधीच कळाला होता. तू त्या बॅगेला हात लावलास हे चांगलं झालं, कारण त्यातले दागिने खोटे आहेत आणि खाली ट्रॅकर बसवला आहे. हिने याआधीही 2 मुलांना अशाच प्रकारे प्रेमाच्या जाळ्यात ओढून लुटलं आहे." सुलोचना आंटी तिथे पोहोचल्या आणि पोलिसांना बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या प्रेमाला मी सत्य समजत होतो, तो एक सुनियोजित ट्रॅप होता. त्या रात्री मला समजलं की रात्रीच्या शांततेत बोलले जाणारे गोड शब्द नेहमीच खरे नसतात. काही शब्दांमागे भयंकर गुन्हेगारी षड्यंत्र दडलेलं असतं.